मित्रांनो नमस्कार. दिग्विजय चव्हाण आराध्य क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहोत उपवन येथील उपवन आर्ट फेस्टिवल अटेंड करण्यासाठी. आज शनिवार आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता प्रचंड संख्येने ठाणेकर हा फेस्टिवल अटेंड करण्यासाठी आलेले आहेत. हा या महोत्सवाचा एंट्री गेट आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय सुंदर प्रतिमा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. अतिशय आकर्षक अशी प्रकाश योजना आणि अतिशय आकर्षक मनमोहक अशी छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, हा संपूर्ण परिसर अतिशय आकर्षक अशा रोषणाईने सजवलेला आहे. जर तुम्ही या उपवन फेस्टिवलला गेलात तर तुम्हाला अतिशय रिफ्रेशिंग करणारं वातावरण या ठिकाणी बघायला मिळेल. रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून दोन निवांत क्षण, तेही कलेच्या माध्यमातून अनुभवायचे असतील तर तुम्ही हा उपवन फेस्टिवल नक्कीच अटेंड करायला हरकत नाही. हा फेस्टिवल आज आणि उद्या म्हणजेच 13 जानेवारीपर्यंत हा महोत्सव ठाण्यातील उपवन परिसरामध्ये आयोजित केलेला आहे. या महोत्सवाला वेळात वेळ काढून अवश्य भेट द्या. या महोत्सवामध्ये अनेक वेगवेगळ्या कला प्रकारांचं प्रदर्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. एक चित्रकार अतिशय तल्लीनतेने भगवान श्रीरामाचं चित्र रेखाटताना या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेजारी माता सीता सुद्धा आहे. अतिशय तल्लीनतेने हे चित्र रेखाटत असताना तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. अतिशय वेगवेगळ्या प्रकाराची चित्र या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि या चित्रांचं लाईव्ह वर्किंग कशा पद्धतीने चालतं हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. अनेक नामवंत चित्रकार या महोत्सवामध्ये सहभागी झालेले तुम्हाला दिसेल आणि आपण आता पाहत आहोत काही ॲबस्ट्रॅक्ट चित्र या ठिकाणी बघायला मिळतं आहे. मातृत्वाशी संबंधित असं हे एक चित्रकाराच्या कल्पनेतून तयार झालेलं चित्र. खरं तर आज या ठिकाणी अतिशय प्रसन्न करणारं असं वातावरण तर होतंच, पण त्याचबरोबर हवेतला जो गारवा होता, झुळझुळ वाहणारे वारे होते, ते मनाला अतिशय प्रसन्न करत होते. शेजारच्या या स्टेजवरती सुप्रसिद्ध सिंगर अभिजित भट्टाचार्य यांची लाईव्ह कॉन्सर्ट सुरू आहे. मित्रांनो, याही कॉन्सर्टचा आनंद घेण्याचा मी प्रयत्न केला. गेली अनेक वर्ष या उपवन आर्ट्स फेस्टिवलचं आयोजन सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या विहंग या संस्थेद्वारे या महोत्सवाचं आयोजन केलं जातं.
तुम्ही बघू शकता लोककलावंत त्यांची लोककला रसिक प्रेक्षकांसमोर सादर करीत आहेत आणि त्याच लोककलेला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. अतिशय सुंदर असं पिरॅमिड सुद्धा या कलाकारांनी आपल्या नृत्याद्वारे सादर केलेला आहे आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद सुद्धा रसिक प्रेक्षकांकडून मिळताना बघायला मिळतो आहे. मित्रांनो, काल या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. भाई नमस्कार. या महोत्सवामध्ये अनेक असे रंगमंच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक रंगमंच म्हणजे तरंग स्टेज हा तलावामध्ये उभारण्यात आलेला आहे. हा तरंगता रंगमंच आहे मित्रांनो. या रंगमंचावर सुद्धा शास्त्रीय संगीताची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहे. शनिवार असल्यामुळे आज या ठिकाणी विशेष अशी गर्दी सुद्धा बघायला मिळते आहे. या महोत्सवामध्ये तुम्हाला अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्ले बघायला मिळतील. वेगवेगळे एंट्री गेट्स अतिशय कलात्मक पद्धतीने उभे केलेले बघायला मिळतील. या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो आहे की आज आणि उद्या म्हणजेच 12 आणि 13 जानेवारीला शक्य असेल तर या महोत्सवाला नक्की भेट द्या. कारण या महोत्सवामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स बघायला मिळतील. जसं हा पुस्तकांचा स्टॉल आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या दागदागिन्यांचे ज्वेलरीचे स्टॉल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. याच महोत्सवामध्ये तुम्हाला अनेक सुप्रसिद्ध सेलिब्रिटीजची कॅरिकेचरसुद्धा बघायला मिळतील, ज्याला मराठीमध्ये आपण व्यंगचित्र असं म्हणत असतो. ही व्यंगचित्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या झाडांची रोपं या ठिकाणी तुम्ही विकत घेऊ शकता. राजस्थानी लोणचं हेही तुम्हाला या महोत्सवामध्ये विकत घेता येईल. जयपुरी मुखवास या ठिकाणी तुम्ही विकत घेऊ शकता. मुखवासचे अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आणि ज्वेलरींचे अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी कुर्ते, टॉप्स तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. ओपन आर्ट्स फेस्टिवल हा 10 जानेवारी ते 13 जानेवारी या तारखांच्या दरम्यान उपवन लेक येथे आयोजित केलेला आहे. शक्य असेल तर या महोत्सवास नक्की भेट द्या.
याच महोत्सवामध्ये मालवणी किचन हा स्टॉलसुद्धा तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला कोंबडी वडे, मटण वडे, सोलकढी, तिळाचे लाडू असे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला खाण्याचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर हा चिमुकला सुद्धा या ओपन आर्ट्स महोत्सवाचा आनंद घेतो आहे. या ठिकाणी महिलांचे बचत गट असतील किंवा मॉकटेल असेल, असे अनेक वेगवेगळे स्टॉल्स तुम्ही बघू शकता. हे आहे मॉकटेलचा स्टॉल. त्याचबरोबर पॉवर सेवर अशी उपकरणं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या पद्धतीचा रोस्टेड स्नॅक्स हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. थोडक्यात या महोत्सवामध्ये जे स्टॉल्स आहेत, या स्टॉल्समध्ये अनेक पर्याय उपलब्ध दिसतात. हल्ली ट्रेंडिंग असलेला हा सर्क्युलर असा व्हिडिओ वर्तुळाकार मुवमेंट करून आपण आपला एक सेल्फी कॅमेऱ्यावरती व्हिडिओसुद्धा बनवून घेऊ शकतो. याच महोत्सवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सेल्फी कॉर्नरसुद्धा बनवले गेलेले आहेत आणि लाकडी खेळण्यांचा हा स्टॉल. या खेळण्यांमध्ये सुद्धा विविधता बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी कॉर्नर्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. त्याचबरोबर मातीची भांडी या महोत्सवामध्ये तुम्हाला विकत घेता येतील. शोभेच्या अनेक वस्तू, अँटिक वस्तू तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट्रेट्स, पेंटिंग्स, त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या आकर्षक अशा पर्सेस, दागदागिने, ज्वेलरी या सर्व वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता. अतिशय सुंदर आकर्षक रंगसंगती असलेली चित्र विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवली गेलेली आहेत. आणि मित्रांनो, हे भगवान श्रीकृष्णाचं असं सुंदरसं शिल्प विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवी असलेली चित्र, शिल्प ऑर्डरप्रमाणे बनवून दिली जातात. अतिशय सुंदर अशी भिंतीचित्र, गणपती बाप्पाचे सुंदर असं चित्र, गौतम बुद्ध यांची प्रतिमा, वेगवेगळ्या ज्वेलरीज, टॉप्स, टी शर्ट्स आणि हे सर्व विकत घेण्यासाठी महिलांची झुंबड तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असं आकर्षक गिटार या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. या महोत्सवामध्ये भारतीय डाक सेवा, त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO ठाणे, ब्रह्मकुमारीज अशा अनेक सरकारी त्याचबरोबर निम सरकारी संस्थांचे स्टॉल्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा जो स्टॉल आहे, या ठिकाणी तुम्हाला जे मेसेज हवेत त्या मेसेजप्रमाणे कस्टमाइज्ड पद्धतीने टी शर्ट्स बनवून मिळतात. हा या महोत्सवातील पुस्तकांचा दुसरा स्टॉल आहे. अतिशय माफक दरामध्ये या पुस्तकांची विक्री या ठिकाणी होते आहे आणि अजून एक आकर्षक असा डिस्प्ले या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, ठाणे शहर हे नेहमीच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे आणि ठाणे शहरामध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात असतात आणि महाराष्ट्रातील अतिशय सुसंस्कृत आणि सांस्कृतिकरित्या प्रगल्भ अशी ही ठाणे शहराची ओळख आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर आज आणि उद्या म्हणजेच
12 जानेवारी आणि 13 जानेवारी या 2 दिवसांमध्ये या महोत्सवाला तुम्ही नक्की भेट द्या आणि मला खात्री आहे की तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच रिफ्रेशिंग वाटेल. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. धन्यवाद.